सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका तर खरातच्याही जीवाला धोका। एप्स्टीन प्रमाणे अशोक खरातलाही मारून टाकू शकतात। अंजली दमानियांसह करुणा मुंडेंकडून संशय व्यक्त। ईडीकडून भोंदू खरातची 3 खाती सील। फरार कल्पना खरातचेही एक बँक खाते ईडीकडून सील। बँक खात्यातील 3 वर्षांपासूनच्या व्यवहारांची पडताळणी। मी इथून बाहेर पडेन असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे। एसआयटी चौकशीमध्ये अत्याचारी भोंदू अशोक खरातची प्रतिक्रिया। फसवणुकीच्या गुन्ह्याचीही कबुली। खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल। नांदेडसह परभणी आणि हिंगोलीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के। 4.7 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता। हिंगोली जिल्ह्यातील पांगरा भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती। नाशिकमध्ये आरोपी रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा उघडकीस। सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करत फसवणूक। नोकरीचा आमिष दाखवत 9 तरुणींना गंडा। नाशिकच्या एसआयटी या कंपनीतील धर्मांतर प्रकरणी एनआयए एटीएस सोबतच सीबीआयकडून देखील चौकशीची शक्यता। एसआयटी प्रकरणाची महत्त्वाची माहिती 3ही तपास यंत्रणांना कळवली। लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं मोठं रॅकेट असण्याची दाट शक्यता।